सह्याद्री, क्षणाक्षणाला स्वतःचं स्वरूप बदलणारा, कधी विचारही केला नसेल आम्ही आता इथं बसलो अशी आव्हानं आपल्या समोर मांडणार, पण पुढचं काहीच दिसत नाही, पुढचं काहीच. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या अजून नवीन एका ब्लॉग मध्ये. आज आपण निघालो होतो महाराष्ट्रातील टॉप 10 वॉटरफॉल मध्ये येणाऱ्या माळशेज घाटातील गॉड्स व्हॅली या नावाने प्रसिद्ध असणारा म्हणजेच आपला काळू वॉटरफॉलला. सगळ्यात अगोदर आपलं जे व्हिडिओ काढण्यासाठी लागणारं मेन साहित्य असतं ते म्हणजे व्हिडिओ स्टार्ट करणं, बंद करणं, त्याचं बटन, परत आपलं फेस मास्क म्हणजे चेहऱ्याला काय घाणबीण लागू नये. रस्त्यावर पाऊस चालू असतो त्यामुळे फेस मास्क आणि व्हिडिओ शूट करण्यासाठी आपलं छोटंसं स्टँड, हे सर्व बॅगेमध्ये भरलं होतं ना आपण निघालो होतो आपल्या काळू वॉटरफॉलच्या जर्नीसाठी. बॅग पॅक केल्याच्या नंतर आपण निघालो होतो आपल्या नंदीची चावी घेऊन, म्हणजे आपले हिरो होंडा स्प्लेंडर, आणि आपल्यासोबत एक टीव्हीएस आणि एक प्लेटिना होती. आपले गँग आणि बाकीचे काही पुढे आपल्याला एशियन चौकामध्ये मिळणार होते. गणपती बाप्पा गणपती बाप्पांचा जय जयकार करत आम्ही निघालो होतो, पण मध्येच पावसाने एंट्री घेतली ना आम्ही सगळे का काढलो. आता कसं वाटतंय? नंतर थोडं पुढे आल्याच्या नंतर सुंदर अशा परिसरामध्ये आम्हाला 2 आश्व दिसले, ते म्हणजे घोडे. पावसात भिजत चाललो होतो आम्ही. आमच्या सगळ्यांच्या आयुष्याला घोडे लागलेले, तरी पण आम्ही घोडे बघून आनंदी होतो आणि थांबलो तिथं घोडे बघायसाठी. घोडे बघता बघता आमच्या आयुष्याला केव्हा खरंच घोडे लागून गेले ते आम्हाला कळलंच नाही. ते म्हणजे काय तुम्हीच बघा. फायनली ज्याची भीती होती तीच झाली. गाडी झाली पंक्चर. एक तर सकाळपासून लाईट लागत नव्हती, अंधार होता तेव्हा लाईट नाही लागली, आणि जेव्हा उजेड पडला, जेव्हा दिवस उजावला तेव्हा लाईट लागली, आणि आता सगळं झालं तर पंक्चर झाली. काय करावं आता? घोडे लागले सगळे घोड्यात बघून. मग आपण गाडीच्या टाकेवर बसून निघालो पंक्चरच्या दुकानाकडे. आलो पंक्चरच्या दुकानावर, पण पंक्चरवाला दुकानावर नाही, आणि वरून अजून जोराचा पाऊस यायला लागलाय. पावसाळ्यात 13वा महिना चालू आहे आमचा. नंतर वस्तादला फोन केल्याच्या नंतर वस्ताद म्हणले आम्ही आलोच 5 मिनिटात. त्यांची वाट बघत बघत बसलो, तेवढ्यात ते अर्ध्या एक तासानंतर आले, पण आल्याच्या नंतर त्यांनी काम खूप हळूहळू चालू केलं. पंक्चरवाले वस्ताद त्यांचं काम करत होते, पण आमचे लीडरला काही दमच निघत नव्हता. ते त्यांच्या मागच पळत होते. अजून एखादी पंक्चर निघन का ते चेक करा करू आखी टूप त्यांनी त्यांच्याकडून चेक करून घेतली, आणि आपल्या गाड्यांचे इंजिन गरम झाले म्हणून त्याच्यातून धूर निघत होता. आणि ही बघा आमची एडी गँग. बोला. फायनली आमचे टायर लावण्यात येत आहे. गाडीचे नाव वस्ताद नुसतं आमच्याकडे तिरक्या नजरेने बघायचं, त्याला काय वाटत होतं काय माहिती. म्हणलं जाऊ द्या, जवळ टायर फिट होते त्यावर आपण जरा पेट पूजा करून घेऊ. मग थोडीशी पेट पूजा केली. गाडीचे पंक्चर काढून झाल्याच्या नंतर आपली पेट पूजा झाल्याच्या नंतर आपण आलो माळशेज घाटामध्ये. धुक्याचा आनंद घेत आणि वळणदार रस्त्यावर गाडी वळवायला स्ट्रगल करत, चढ उतारावर आपल्या गाडीचे घेर अप डाऊन करून स्ट्रगल करत निघालो.
माळशेज घाटात बोलतो आपण. Along the way, melodies we haven't played. No, I don't want no rest. घाटाच्या खाली उतरल्याच्या नंतर थितबी गावाच्या कमानीतून आम्ही आतमध्ये गेलो आणि आम्हाला लगेच पोलिसांनी अडवलं. थारा मूड खराब कर दिया. आम्ही कालू वॉटरफॉलच्या जवळ या ठिकाणी पोलीस व्हेरिफिकेशन चालू आहे. ते काय कुणाला पण पडलं बिडलं जखम बिकम झाली तर त्याची जबाबदारी स्वतःवर राहील याची व्हेरिफिकेशन चालू आहे. व्हेरिफिकेशन झालं आणि आम्ही निघालो. थितबी सह्याद्रीच्या खुशीमध्ये बसलेलं सुंदर असं एक गाव. त्याच्यामध्ये डोंगर आभाळामध्ये बसलेत का आभाळ डोंगरामध्ये बसलंय हेच समजत नव्हतं. गावाच्या थोडस पुढे गेल्याच्या नंतर थोडा ऑफरोड केल्याच्या नंतर आम्ही ट्रॅक चालू केला. ट्रॅक चालू करताच छोट्या छोट्याशा धबधब्यांनी आणि छोट्या छोट्या वड्यांनी आमचं मन आकर्षित केलं आणि आमचे लीडर लगेच त्यांच्याकडे व्हिडिओ काढण्यासाठी निघून गेले. जरा बात म्हणतो माझ्याकडे. आता तसा तर काय उपयोग नाही. पॅन्ट वर घेऊन आज कपडे ओले भिजलेले. लीडर दोन आमचे लीडर आणि कॅमेरामॅन एकच आहे. चला 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 काय आता या ठिकाणी बांध दाखवलाय. पुढे जायचंय. चला Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go through the on the trekking. ट्रॅक चालू असताना आमच्यामध्ये अजून एक मेंबर ऍड झाला. 6 पायाचा आणि 2 नांग्याचा. तो म्हणजे हा खेकडा. इथं सगळ्यात अजीब वगैरे प्राणी दिसलाय आम्हाला. कुठे गेलाय रे? नाही मग म्हणजे मी खेकडा चांगला पकवतो ना. काय म्हणतो खेकडा आहे का म्हणजे तो त्याला पकडून खिचत टाका. त्याने आळस दिला ना जिंदगी बरोबर होती. नंतर थोडं पुढे आल्याच्या नंतर आयुष्यात हे केलेले येडचाळे लक्षात राहावेत म्हणून हा छोटासा एक व्हिडिओ काढला. असं आहे माग लोकेशन एकदम कडक. अशा खतरनाक व्ह्यू मध्ये आमच्या टीमला फक्त खेकड्यांचं पडलं होतं.
हा एवढं काळं भांगार आहे, एवढा अंधार पडलाय. तर मला तर आता असं वाटतंय की जसं काय मी अमेझॉन फॉरेस्ट मध्ये आलो, जसं काय अमेझॉन जंगल मध्ये. काळे सारखं सारखं खेकड्यांना बघून यांचं त्यांच्यासोबत खेळण्याचं मन बघून मला माझ्या छोट्या भावाची आठवण झाली. मी त्यांना माझ्या छोट्या भावाच्या 1-2 जरा छोट्याशा गोष्टी सांगितल्या. आयला तुम्ही एवढंच नाही खेकडे बघून हे करता अरे म्हणून देईल पकडलं त्या काठीने. दोन तुकडा कर काठीची. काठी दे त्याला पकडायला. काठी दे काठी दे काठी. असं काय पोहोचून खोटं नाही सांगत राव, पण माझा छोटा भाऊ आहे आता 3-4 वर्षाचा असेल ते. हा तो हातात असं खेकडा पकडतो, किती मोठा असू द्या. हा मयूर नाही, बारका 3-4 वर्षाचा मयूर माझ्यापेक्षा 1-2 वर्षाने मोठा आहे. आमच्या इकडे असे एवढ्या खेकडे असतात मोठाले. पावसाळ्यात लय मोठा खेकडे देत. माझा भाऊ आहे 3-4-2 वर्षाचा, तेव्हा असं हातात पकडतो डायरेक्ट. काय सांगायचे, खाते तळून बघायला भेटेल मग. पाणी वर चाललंय हवेच्या प्रेशरने. वर जाऊन उडी मारली, एकतर मी तर वर जाईन, नाहीतर माझी आत्मा तरी वर जाईल. आता तुम्हीच कमेंट मध्ये सांगा काय वर जाईल नक्की. सर्वात पहिल्यांदा बघितल्यानंतर मला वाटलं हाच काळू आहे, पण नंतर कळालं हा काळूचा भाऊ बाळू आहे. आणि हा बाळूचा भाऊ काळू वॉटरफॉल. त्याचे लांबून बघितल्यानंतर त्याच्या उंचीचा अंदाजच लावता येत नव्हता. आणि त्याच्या शेजारी तो छोटा हवेत चाललाय, तो म्हणजे नाळू. आता आम्हाला पलीकडच्या साईडला जायचंय म्हणून आम्ही आता परत तिकडून चाललोय. साईड पण पाण्याचा प्रभाव जास्त आहे, म्हणजे पाणी जास्त पूर्ण वाहतोय. आता काय मध्ये जाता येतंय का नाही, पण आपण जाऊन बघूया. ते जाऊन बघितलेलं वेगळं, आपण जाऊन बघूया तिथं. आता आपण चाललो आहोत वॉटरफॉलच्या एकदम बुडक्यामध्ये, म्हणजे वॉटरफॉल जिथं पाणी पडतंय तिथं बरोबर त्या खालच्या ठिकाणी आपण चाललेलो. आलो तर फुल एन्जॉय घेतला पाहिजे. ते आपली गँग, ते वरची वर पाणी चाललंय हवेच्या प्रेशर मुळे. त्या लीडरला जी जीप लाईन पाहिजे होती का, ती जीप लाईन बंद झालेली आहे. आता या ठिकाणाहून दुसरी जीप लाईन जोडणार आहेत, त्यासाठी आम्ही अर्धा-1 तास थांबणार आहेत. नाश्ता पाणी थोड्या वेळाच्या नंतर आम्हाला जीप लाईन बांधल्याच्या नंतर जीप लाईनने पलीकडच्या साईडला जाऊन हार्ड ट्रॅकिंग चालू करायची होती. त्यासाठी म्हणलं आधी पेट पूजा मग काम तुझ्या. तर आम्ही आता इथं मॅगीची वाट बघतो. आमचे लीडर्स आहेत. काय वाटतं आता दिशाओं में तेज सा वो छाया. चाललोय आम्ही जीप लाईन कडे नंबर लावायला.
लाईन वाले आलेले आहेत. आम्ही क्रॉस करून वरच्या साईडला जातोय. आता त्यांनी त्या साईडला ते लावलेले बघा, तुम्हाला दिसत तिकडे दाखव ना. तिकडे त्या साईडला आता क्रॉस करून आम्ही आता मस्त चालू वॉटरफॉलचा व्ह्यू घेऊ. काळू नदी येते का वरून ते दोन भाग होतात. एक इकडून येतो आणि इकडून येतो दुसरी बाजू आणि पहिली ही बाजू. आपल्याला पहिल्या बाजूकडे जायचंय, आपल्याला तिकडं वर. ते झिपलाईन आवळायचं काम चालू आहे. झिपलाईन आवळायचं काम चालू होतं त्यावर आमच्या टीमच्या इकडे जरा विशेष बोलणं चाललं होतं, म्हणून त्या मीटिंग मध्ये मी पण सामील झालो. गिऱ्या म्हणताय मला गिऱ्या कंपनीमध्ये तुमचे सिनियर असले पण आपले लीडर आहेत म्हणून तरी इज्जत द्या. आपले लीडर असल्यामुळे टीम मध्ये किती महत्वाचं डिस्कशन चाललं असलं तरी त्यातला एक जण कधी पण बघतो सोडित नाही, ते म्हणजे आमचे महेश दादा. शेवगडी आम्हाला पलीकडे उतरवण्यासाठी चालला होता, पण ह्याची हालत बघून मलाच घाम सुटायला लागला होता. ह्यो आम्हाला पलीकडनीच उतरतोय का नाही का मध्येच पाण्यात सोडून देतोय. फायनली माझा नंबर आला आणि आयुष्यात मी पहिल्यांदा जिप लाईन मध्ये बसलो. भीती तर खूप वाटत होती, पण धाडसे मन करून आलो पलीकडच्या साईडला. मी इकडे अलीकडे आलो, जीप लाईन पाऊस चालू झाला. आमचा एक जण तिकडेच कुठून राहिला आता. चले मित्रांनो, आम्ही आता पावसात भिजत चाललो होतो. फुल पावसात भिजत. पाऊस खूप जास्त असल्या कारणामुळे आम्हाला जास्त वर जाता आलं नाही आणि जिथपर्यंत गेलो तिथलचे व्हिडिओही काढता आले नाहीत, कारण की पाऊस खूप जोरात चालू होता आणि आपला मोबाईल अँड्रॉइड होता आणि तो पाण्यात जास्त भिजला असं तर बंद पडला असं, त्यामुळे मी जास्त वर काढला नाही. आणि महागारी निघालो तर आमच्या पुढे अजून एक मोठं संकट होतं. ज्या वड्यामधून आम्ही येताना आलो होतो त्या वड्याला पावसामुळे खूप पाणी आलं होतं, वड्याला पूर आला होता. टाइमपास केल्यामुळे आम्ही आता इथं अडकलोच सगळे पाणी आल्यामुळे. अचानक पाऊस आला ना आम्ही सगळे गुतून बसलो दादा. आता काय करावा, पाणी जेवढं कमी होत नाही तेवढं आम्हाला इथंच थांबावं लागेल. आता यावर तुमचा काय पर्याय नाही. आणि महत्वाचे तुम्ही भैया काय कोणला फोन करा. फायनली त्या पुरामधून बाहेर आलो दादा. आता माळशेज घाटामध्ये एका ठिकाणी मस्तपैकी चहा नाश्ता करायला. चहा नाश्ता उठला नाही पाहिजे, तिकडे काय खावायला. लालपरी. तर आता आम्ही आलोत माळशेज घाटामध्ये. निघायचंय आम्हाला. काय मित्रांनो, हे माग
स्वर्ग स्वर्ग म्हणतात. सोमवार आपले वानरच आहे ना पहिला ना माकडं वाटाय आता ही साक्षात ही सगळी माकडं माकडांना बघून हसत आहेत. सगळी माकडं माकडांना बघून हसतात. खाली उतरलेले त्या ठिकाणी गाडी पंक्चर झाली पण इथपर्यंत आलो, पुरामध्ये फसलो, पण शेवटी सगळा आनंद घेतला. मोबाईलचा बॅक कॅमेरा पण खराब झाला. आता फ्रंट कॅमेराने व्हिडिओ काढतोय मी, पण सगळा आनंद घेतलाच आणि सगळं तुमच्या पुढे दाखवणारच. मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही आता माळशेत घाटामध्ये आहेत, पण पुढचं काहीच दिसत नाही, पुढचं काहीच. आणि आपल्या गाडीला एवढे स्ट्रॉंग लाईट पण नाहीये. घाटामध्ये थोडं धोकं कमी झालं, पण दुसरं संकट आपले वाट बघूनच होतं, ते म्हणजे आपली गाडी डायरेक्ट बंदच झाली. मग तिथं आसपासच्या गावातले काही आपली गाडी पण होती, त्या दादाने आपली मदत केली. अजून आम्ही आता जुन्नरच्या मागेच आहेत. माझ्या मोबाईलचे चार्जिंग संपणार आहे, आता फक्त 4% चार्जिंग आहे, चार्जर पण नाही आणला. आणि आमच्यातली एक गाडी अजून घाटाच्या खालीच नाही आली. घाटात कुठं बंद पडली का काय माहिती, आमची बंद पडली होती पण आमची मदत केली. ती काही येईनात अजून, त्यांच्यासोबत काय झालंय काय माहिती, कोण कोण उचलिनात. तर भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये. जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो.